आपल्या दिंडीमध्ये अतिशय उत्कृष्ट गायनाचार्य आहेत ते गायनाची सेवा देण्यासाठी आज खंडाळ्याहून तिथे आलेले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। त्याचबरोबर विठ्ठलजी शिंदे शिवसेना तालुका प्रमुख मालेगाव जिल्हा वाशिम यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। बासुंदीचा त्यांनी त्यांचं संपूर्ण कौशल्य वापरून अतिशय सुंदर आपल्या भाविक भक्तांसाठी चहाची व्यवस्था केली आहे। तर त्यांची आग्रहाची सर्व भाविक भक्तांना विनंती आहे विचार होईल सर्वांनी चहा घ्या। अतिशय सुंदर पुजारी हरिभक्तपरायण पालेश्वर बाबा यांचं सुद्धा श्री हनुमान चौपाल वर्षा यांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी बाबा तुमचा सत्कार स्वीकारा। बाईट कोण घ्यायला तुमच्या चॅनलवर आहे का मारुती दर्शन प्राप्त होई भक्ती मुक्ती संकटे निवारे पावे नवसाशी नमस्कार माझ्या तया शनी मारुती। खऱ्या अर्थानं पवित्र पावन या महाराष्ट्र भूमीमध्ये असणाऱ्या वरखेडा नगरीमध्ये आमचं श्री आणि शनी हनुमंतरायाच्या ठिकाणी मंदिर आहे आणि शनी हनुमंतरायाचं मंदिर हे महाराष्ट्राच्या पाठीवरती एक सर्वोत्तम असं जाज्वल्य आणि एक सर्वोत्तम अशा प्रकारचं आमचं हे देवस्थान आहे। संस्थांची कमिटीच्या वतीनं सर्वोत्तम असं कार्य केलेलं आहे। आमचे सरपंच असतील त्यानंतर संस्थांचे अध्यक्ष असतील आणि सर्व कमिटीची मागणी आहे आम्हाला सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भाविक भक्तांच्या वतीने की सन्मान्य सरकारने आमच्या या संस्थाला ब दर्जा देण्यात यावा कारण संपूर्ण महाराष्ट्रातले भाविक या ठिकाणी येतात या देवाला भसतात आणि खऱ्या अर्थानं शनी मारुतीचं एक सर्वोत्तम असं एक मंदिर तुम्ही बघू शकता। आजूबाजूचा परिसर बघू शकता कशा पद्धतीनं एक बळीराजा म्हणून एक शेतकरी राजा म्हणून आम्ही अक्षरच्या बैलांचं या ठिकाणी एक सुंदर पद्धतीने ऋण फेडतो म्हणून आमच्या संस्थांना सर्वांच्या वतीनं एक सन्मान्य सरकारने एक दर्जा द्यावा अशी आमची सरकारला विनंती आहे। धन्यवाद। या मीडियाच्या माध्यमातून आलेल्या भाविक भक्तांचं मी या ठिकाणी हनुमान संस्थान वरखेडातर्फे हार्दिक स्वागत करतो। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीवरून आणि धर्मावरून भांडणं चालू असताना महाराष्ट्रामध्ये जर वातावरण दूषित आहे परंतु वरखेडा हे आमचं गाव एक आगळं वेगळं आहे। या ठिकाणी हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक आमच्या हनुमंतरायाला अतिशय मनोभावे जपतात। विशेष म्हणजे ज्याप्रमाणे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधव रोजा पकडतात त्याचप्रमाणे शनिवारचा मारुतीरायाचा जो उपवास आहे ते उपवास सुद्धा या ठिकाणी मुस्लिम महिला असतील मुस्लिम पुरुष असतील त्याचप्रमाणे देवाला रोज दिवा आणण्याची पद्धत या ठिकाणी आहे। यामध्ये विशेष म्हणजे मुस्लिम महिला मुली सुद्धा या हनुमंतरायाला दिवा घेऊन येतात। पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारं हे गाव आहे आणि हे तीर्थक्षेत्र आहे। माझी शासनाकडे आग्रही मागणी आहे संस्थानाकडे 25 एकर जमीन आहे त्या जमिनीवर भरपूर काही काम करता येईल आपल्याला जर तीर्थक्षेत्र आणि त्याही पलीकडे जाऊन मी अशी मागणी करेल पर्यटन क्षेत्राचा जर दर्जा दिला त्या ठिकाणी या ठिकाणी मुक्कामी भक्त असतात मुक्कामाची सध्या भक्तांची व्यवस्था नाही जर पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला तर त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भक्त निवासाची व्यवस्था असेल तसेच भक्तांच्या आंघोळीची व्यवस्था असेल तसेच मुक्कामाची व्यवस्था असेल ह्या व्यवस्था पर्यटनाच्या माध्यमातून केल्या जातील। माझी शासन दरबारी पुनश्च एकदा आग्रही मागणी आहे
या संस्थानला पर्यटनाचा जर दर्जा मिळाला तर गावकऱ्यांमधून आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी निश्चित आनंद व्यक्त केला जाईल.